उंडवडी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आज आपण आलेलो आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जे डॉक्टरांनी या ठिकाणी मौलाचं सहकार्य केलेलं आहे। ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा फूल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो। उंडवडी गावच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आलेले सर्व पशुवैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे या सर्वांचा श्रीफळ आणि नारळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे। अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी या डॉक्टरांनी केलेलं आहे आणि भव्य पशु आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। डॉक्टर कर्मयोग नारायणराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत विशेष आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर संतोष बडेकर, निलेश जगताप, निलेश अमोल नागवडे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झाले आणि ग्रामस्थांना यांच्या पशुधनाच्या माध्यमातून अधिक माहिती दिली। त्यामुळे यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये निश्चितच फायदा होईल अशी प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। पशु आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सर्व गावातील पशु ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष बडेकर त्याचप्रमाणे सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी भिसे साहेब हे उपस्थित झालेले आहेत आणि ग्रामीण भागातील सर्व या ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांच्या पशुधनाचे उपचार लसीकरण केलं जात आहे। अनेक प्रकारचे काही आजार असतील पशु या ठिकाणी चालू आहे, काम चालू आहे। जरा गाय जरा उंडवडी गावातील जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या जनावरांना लसीकरण केलं जात आहे। जनावरांची तपासणी केली जात आहे। यवत दवाखान्यातले शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी विशेष आहेत डॉक्टर संतोष बडेकर, अमोल नागवडे त्याचप्रमाणे नवनाथ शितोळे, निलेश जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी गाय तपासणी वगैरे शेतकऱ्यांच्या अधिक सुविधा या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या माध्यमातून केल्या जात आहेत। नारायण जोशी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। उंडवडी येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या जनावरांना उपचार केला जात आहे। या स्वर्गीय कर्मयोगी डॉक्टर नारायण जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा भव्य पशु आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। बरेचशा लोकांनी या ठिकाणी या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे आणि गावातील आपले पशुधन या ठिकाणी येऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे। पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य स्वर्गीय कर्मयोगी डॉक्टर नारायण जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य पशु आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच डॉक्टर भिसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर संतोष बडेकर, निलेश जगताप त्याचप्रमाणे अमोल नागवडे, नवनाथ शितोळे या ठिकाणी उपस्थित आहेत।
उंडवडी गावातील सर्व ग्रामस्थ, पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत. या ठिकाणी शिबिरामध्ये बरेचसे शेळ्या, मेंढ्या, त्याचप्रमाणे जर्सी गायी, गावरान गायी, म्हशी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी करायला आणलं याला हायटेकचं इंजेक्शन द्यायचं. या ठिकाणी गाई लागवडीचं इंजेक्शन डॉक्टर देत आहेत. उंडवडी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचे उपचार दरम्यान किंवा लसीकरण करण्यासाठी किंवा काय आजार तपासण्यासाठी या शिबिरामध्ये मोठ्या उत्सुकतेने आपल्या पाळीव जनावरांना घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि विविध प्रकारचे आजार, काही लसीकरण असेल, गोचिड तपासणी असेल, असे अनेक प्रकारचे उपचार या ठिकाणी या शिबिरामध्ये देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी हायटेक इंजेक्शन दिले जात आहे. चंत निर्मूलन. या ठिकाणी गावचा वळू सुद्धा उपस्थित झालेला आहे. गावात हा वळू आहे. आजपर्यंत आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये वळूची प्रक्रिया कमी आहे, परंतु उंडवडी गावामध्ये या ठिकाणी वळू ठेवण्यात येत. या गायची गाभण तपासणी केली जात आहे. माझं संपत नारायण शेट्टी. ठीक आहे डॉक्टर. खाली का आम्हाला
या ठिकाणी जे पशुधन आहेत, पशुधनासाठी काही पावडर वाटप वगैरे केले जाते. मिनरल मिक्सचर अशा 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे. पोराने काय लिहिलंय पुढे या ठिकाणी आपण शिबिरामध्ये आलेलो आहोत. कृष्णारी रामकृष्ण. मी इकडून तुम्ही माठी मागे येत आता माझ्या. आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या आरोग्याच्या माध्यमातून उंडवडी गावचे सर्व शेतकरी, दुग्ध व्यवस्थापन करणारे, दुग्ध व्यवसाय करणारे सर्व नागरिक मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. आणि शिबिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे पशु आहेत त्या पशूंची तपासणी केली जाते. या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या शिबिर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ग्रामीण भागामध्ये पशुधनाचे मोठ्या संख्येने वाढ व्हावी आणि नागरिकांना, शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य पशु आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. हा बोला की. हा बोला. शेळ्यांना काय द्यायचे? तिचं म्हणजे कास अशीच आहे का? ते नाही ती पलीकडे. आता भरलेले किती दिवस झाले? नाही झाले बघा. हा बोला ना. डॉक्टर आता पुढे शेवटचा फोटो शेवटचा फोटो म्हणजे पाणी न सोडलेलं जास्त. एका गायला 2 गोळे, मोठ्या गायला 2. इंजेक्शन द्यायचं. बांधा पलीकडे बांधा. होऊन घ्या. काय लावू ना बाटली चॅम्पियन नाही 16 चॅम्पियन म्हणता येईल का हो? डोक्याचा असेल डाव टाकायचा माझ्या होतं काय. धन्यवाद लवकर आल्याबद्दल असं तुम्ही विचारलं बघितलं लवकर तुम्ही विचारलं ते रात्री येऊन गेले नाही सकाळी पाठ पण आलतं लवकर सकाळी सांगून गेले लोकांना अचानक आल्यापूर्ण आभार पाहुण्यांचं घ्या थांबा त्यांचं ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल पशुसंवर्धन विभागातर्फे धन्यवाद. आज आपल्या कृषी भागातील
प्रसिद्ध पत्रकार अनिलजी गायकवाड साहेब यांचा सत्कार वंडवडीतर्फे उपसरपंच विकास कांबळे हे करीत आहेत. शिबिराच्या निमित्ताने पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर भिसे साहेब आपल्या उंडवडी गावामध्ये उपस्थित राहिले आणि कार्यक्रमामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे. थोडं थोडं खालती सरकार इकडे सरकार थोडं मध्ये थोडा गॅप द्या असा ती तुम्ही 31 इकडे वा 8:30